आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आंब्याच्या पानाचं तोरण कसं शिवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, किचकट पद्धत काही नाही, किचकट पद्धत पूर्णपणे तुम्ही विसरून जा आणि अक्षरशः सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पानाचं तोरण कसं शिवायचं ते मी सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याला कॅनव्हास वगैरे काही वापर करायचा नाही। आता बरेच जण कॅनव्हास वापरतात, परत अस्तर वापरतात, परत मेन फॅब्रिक वेगळं, म्हणजे एका पानाला तीन तीन कापड वापरतात। तसं आपल्याला अजिबात वापरायचं नाही। आपल्याला फक्त एका पानाला दोनच कापड वापरायचं, एक म्हणजे मेन फॅब्रिक खणाचं आणि दुसरं म्हणजे अस्तर। आणि काही सुद्धा विकत आणायची गरज नाही मैत्रिणी, आपल्या घरामध्ये जे शिल्लक आहे त्या कापडापासून आपण हे तोरण बनवू शकतो। आता मी इथे काही सुद्धा विकत आणलेलं नाही, खणाचं थोडंसं कापड माझ्याकडे होतं आणि माझ्याकडे थोडेसे स्वस्तिकचं जे चिन्ह होतं ते पण माझ्याकडे घरामध्ये शिल्लक होतं आणि त्याद्वारेच मी सुंदर असं आंब्याचं तोरण कसं शिवायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, इथे काहीच खर्च येणार नाही। व्यवस्थित माप घेऊन कसं शिवायचं आणि मी आमच्या घरातील जे दार आहे त्या दाराचं मापाने मी तुम्हाला आज आंब्याचं तोरण कसं शिवायचं ते सांगणार आहे। आपल्याला 7 पानं तयार करायचे आहेत आणि ते कसं शिवायचं ते मी तुम्हाला आता सांगते। तर चला करूया। आज आपण बघणार आहोत की आंब्याचं तोरण कसं शिवायचं। त्यासाठी बघा मैत्रिणींनो, एक कागद घ्यायचा आहे, उंची घ्यायची आहे 7.5 इंच। इथे लक्षात ठेवा, आपल्याला दुमड असा कागद घ्यायचा आहे, उंची 7.5 इंच, त्याचा मध्य करायचा आहे आणि मध्यावर बरोबर 1.5 इंचावर आपल्याला खूण करायची आहे की जेणेकरून आपला आंब्याचा पानाचा आकार छान यावा। बरोबर आपल्याला 1.5 इंचावर खूण करायचे आहे। 7.5चा मध्य घेऊन त्या मध्यावर 1.5 इंचावर खूण करायचे आहे आणि वरती पण आपल्याला रुंदी 1.5 इंचच घ्यायची आहे। वरची पण रुंदी आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे। आता आपल्याला पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे। मैत्रिणी, व्यवस्थित आंब्याचे पानाचं आधी निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने आकार द्या। आता मध्य का काढायचं आहे की जेणेकरून आकार व्यवस्थित यावा, त्यासाठी मी मध्य काढून घेतलेला आहे। 1.5 इंच रुंदी घ्यायची आहे आणि उंची 7.5 इंच, अशा पद्धतीने मी आंब्याचं पान कट करत आहे। स्टेप बाय स्टेप बघा, थोडंसं माहिती सांगितल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे। तर बघू शकता, आता आपल्याला इथे कॅनव्हास वगैरे काहीच वापरायचं नाही। आपल्याला आता इथे फक्त कापड घ्यायचं आहे, खणाचं कापड आणि एक अस्तरचं कापड घ्यायचं आहे। तुम्ही ग्रीन म्हणजे हिरवा असेल तर घ्या, अदरवाईज कुठलं पण चालू शकेल। आता इथे मी खणाचं कापड घेतलेलं आहे, तुम्ही हिरवा पीस वगैरे असेल तरी त्याचं पण तुम्ही शिवू शकता, ते पण तोरण छान दिसतं। तर अशा पद्धतीने आधी कागद कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कटिंग करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला 7 असे पानं कट करून घ्यायचे आहेत। मी आता आमच्या घरातील जे चौकट आहे त्याचंच मी माप घेतलेलं आहे। पूर्ण चौकटीची उंची 41 इंच आलेली आहे। मुडपून वगैरे 40 इंच मी उंची घेतलेली आहे। 40 इंचाचा आपल्याला तोरण बनवायचं आहे, त्यासाठी मी 7 पानं इथे कटिंग करणार आहे। 3-3 इंचावर आपल्याला ती पानं लावून घ्यायची आहेत। तर स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका। आणि कसं होतं मैत्रिणींनो, हे तोरण आहे ना ते कधीच सुकत नाही, कारण हे कापडाचं आपण बनवलेलं आहे आणि इतर जे पानाचं तोरण असतं ते साधारणतः 4 ते 5 दिवस जातं आणि नंतर सुकतं। हे खूप सुंदर दिसतं, सण झाल्यावर आपण काढून पण ठेवू शकतो। थोडंसं घाण झालं तर निरम्याच्या पाण्यात पण आपण धुवून टाकू शकतो, तेव्हासुद्धा ते खूप सुंदर निर्मळ आणि स्वच्छ होतं। तर ह्या पद्धतीचं तोरण तुम्ही नक्की तयार करा। तर बघू शकता 7 पानं तयार झालेली आहेत। मी सर्व पानांना अस्तर लावून घेत आहे, पिनं करत आहे की जेणेकरून ते इकडे तिकडे हलवू नये आणि आपलं फिनिशिंग छान यावं। कलरचा दोरा वापरा। अशा पद्धतीने 7 पानं मी पूर्णपणे अटॅच करून घेतलेले आहेत। आपल्याला कॅनव्हास वगैरे काहीच वापरायचं नाही मैत्रिणींनो, जास्त वेळ पण लागतो आणि खर्च पण तुम्ही करू नका। आपल्या घरामध्ये जे कापड आहे त्यानेच करायचं आहे। अस्तर जरी लावलं तर पानं ताठ होतात, कॅनव्हासमुळं आपल्याला खूप वेळ पण लागतो शिवायला। मग कॅनव्हास, परत मधलं अस्तर, परत मेन फॅब्रिक, असे 3-3 कापड लावण्यापेक्षा तुम्ही 2 कापड व्यवस्थित लावा। मी त्या पद्धतीने सर्व काही तुम्हाला शिकवलेलं आहे। तर अशा पद्धतीने पान आता आपल्याला सवच्छ करून घ्यायचं आहे। थोडंसं कट करून घ्या की जेणेकरून फिनिशिंग चांगलं यावं। आता स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला टोक सर्व काही काढून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपलं पानाचा आकार वगैरे व्यवस्थित यावा।
आणि त्यामुळे मी टोक काढून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पानं नक्की तयार करून बघा. तर बघू शकता आता आपली 7च्या 7 पानं तयार झालेली आहेत. आता आपल्याला दाबटीप घालून घ्यायची आहे. सर्व पानांना मी दाबटीप घालून घेत आहे. तुम्ही सुद्धा सर्व पानांना सुलट करून दाबटीप घालून घ्या. तर अशा पद्धतीने आपली 7च्या 7 पानं दाबटीप घालून झालेली आहेत. आता पुढं काय करायचं ते मी सांगते. तोरणासाठी जी पट्टी आहे ती आमच्या घरामध्ये जे साडीची लेस होती ती शिल्लक होती, नवीनच साडी होती, ते कोण वापरत नव्हतं, त्याची लेस मी काढलेली आहे. तुमच्याकडे पण कुठलीही साडी असेल लेसची वगैरे तर ती तुम्ही टाकून देऊ नका, त्याचा खूप छान असा वापर होतो मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने साडीची लेस मी काढून घेतलेली आहे. आता त्याची उंची मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने पूर्ण उंची 41 इंच येते. धरून वगैरे आपल्याला 40 इंचापर्यंत करायचं आहे. इकडून थोडंसं अर्धा इंच मुडपायचं आहे, इकडून अर्धा इंच मुडपून 40 इंच आपली पट्टी होणार आहे. म्हणून मी 1 इंच जादा घेतलेला आहे, 41 इंच घेतलेला आहे, की जेणेकरून इकडून अर्धा इंच मुडपलं, इकडून अर्धा इंच मुडवलं की ते 40 इंच बरोबर होणार आहे. त्यासाठी मी 1 इंच जास्त वाढवून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चौकटीचा माप घ्या, कारण प्रत्येकाची चौकट ही कमी जास्त उंचीला असू शकते, रुंदीला पण असू शकते. तर बघू शकता 40 इंच आपली पूर्णपणे तोरणाचं उंची झालेली आहे. आता त्याचा अस्तर पण मी घेतलेला आहे, ते पण आपल्याला लावायचं आहे पट्टीला. आणि स्टेप बाय स्टेप बघा, इथं दोन्हीकडून त्या पट्ट्या शिवायच्या नाहीत, एकीकडूनच आधी पट्टी शिवून घ्यायची आहे. आणि दुसरं जे आहे ते पट्टी शिवताना आपल्याला पानं आत घालून शिवून घ्यायची आहे, की जेणेकरून फिनिशिंग चांगलं यावं. 3-3 इंचावर आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत. त्या पद्धतीनेच मी माप घेतलेलं आहे. कमी जास्त पण होत नाही, तोरण पण छान होतं आणि अंतर पण छान राहतं, पानं पण व्यवस्थित आलेली आहेत. तर अशा पद्धतीने आता एक साईडला आपल्याला मुडपून घ्यायचं आहे अस्तर आणि मग आपल्याला त्या लेसला ते चिटकून घ्यायचं आहे. तुमच्या घरात ही कोणतीही लेस असेल ओढणीची किंवा साडीची तर ती तुम्ही घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, इथे काहीच खर्च नाही, मी सर्व काही घरातल्या वस्तूंनीच तुम्हाला कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर हे तोरण तुम्ही नक्की शिवून घ्या, कारण आता नवरात्र, दिवाळी, दसरा, पाडवा प्रत्येक सणाला आपल्याला तोरण लावावंच लागतं दाराला, कारण तोरणाशिवाय दाराला शोभा येत नाही. त्याच्यामुळे हे तोरण तुम्ही शिवून घ्या. वर्षभर सण काही ना काहीतरी असतातच. तर बघू शकता आता आपल्याला ही पट्टी एका साईडनंच लावून घ्यायची आहे, दुसऱ्या साईडनी शिवायचं नाही. का शिवायचं नाही ते मी सांगते. दुसऱ्या साईडनं आपल्याला पाना आत घालून फिनिशिंग व्यवस्थित मागून पण दिसावं, त्यासाठी आपल्याला दुसऱ्या साईडनी पानं घालूनच शिवायचं आहे. एक साईडनी फक्त तुम्ही शिवून घ्या. तर बघू शकता एक साईडने मी शिवून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडनं काय करायचं मी तुम्हाला सांगते. आता आपली पट्टी तयार झाली आहे तोरणाची. आता काय करायचं आहे बघू शकता. आता एक पान असं घालून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता खालून थोडंसं गुलाबी कापड आहे ते मुडपायचं आहे, की जेणेकरून फिनिशिंग चांगलं या. आणि 3-3 इंचावर आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत मैत्रिणींनो, स्टेप बाय स्टेप बघा. तर बघू शकता आता एक पान जोडत आहे मी. आता 3 इंचावर खून करायची आहे. 3 इंचावर मी खून केली. आता दुसरं पान जोडायचं आहे. आता अजून 3 इंचावर खून करून आपल्याला तिसरं पान जोडायचं आहे. गुलाबी कापडचं फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्या. ते पान आत घालून गुलाबी कापड पण थोडंसं मुडपून घ्या. अजून 3 इंचावर आपल्याला बरोबर तिसऱ्या इंचावर ते पान ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे, की जेणेकरून प्रत्येक पानामधलं अंतर हे सेम यावं. त्यासाठी आपल्याला 3-3 इंचावर मार्किंग करूनच पान लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी 7 पानं आता लावून घेत आहे.
7 पानाचं बरोबर आपलं तोरण हे तयार झालेलं आहे. तर बघा आपलं तोरण खूप सुंदर आणि छान झालेलं आहे. आता काय करायचं मी सांगते. तर आता आपल्याला जे स्वस्तिकचं चिन्ह किंवा छोटे छोटे जे गोल्डन कलरची फुलं आहेत ते माझ्याकडे होती. आता त्याला फेविकॉल लावून मी सर्व काही चिटकून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा त्या फुलांना फेविकॉल लावा किंवा एखादा धागा जरी घातला तरी फुलं ते बसतं. तर आता मी इथे फेविकॉल लावूनच चिटकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व काही फुलं आणि मध्ये स्वस्तिकचं चिन्ह आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. ही गोल्डन कलरची फुलं कुठेही मैत्रिणींनो मिळू शकतात. तुमच्याकडे जर घरात काहीही फुलांचं असेल, फुलं वगैरे शिल्लक असतील असे गोल्डन कलरचे, तर ते तुम्ही लावू शकता. हे जे लटकन आहे ते पण माझ्या घरामध्ये शिल्लक होतं म्हणून मी ते लावून घेत आहे. कारण मध्ये थोडासा गॅप दिसल्यामुळं म्हटलं हे जर लावल्यावर सुंदर दिसू शकते. अशा पद्धतीने एक लटकन आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे. तर आपलं तोरण तयार झालेलं आहे. आता जे आहे पट्टी अडकवायची ती लावून घ्यायची 6 इंच आणि रुंदी 2 इंच अशा पद्धतीने 2 पट्ट्या मी शिवून घेतलेल्या आहेत. कारण आपल्याला खिळ्याला अडकवण्यासाठी ते करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं पूर्णपणे तोरण तयार झालेलं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर आणि छान आपलं तोरण तयार झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं तोरण तुमच्या घरामध्ये चौकटीला लावायला नक्की तयार करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांना सुद्धा ही माहिती कळेल. इतर जण सुद्धा हे व्हिडिओ बघून हा तोरण बनवू शकतील. तर किती सुंदर आणि छान हे आपलं तोरण तयार झालेलं आहे. काहीच वेळ लागत नाही. स्टेप बाय स्टेप मी सर्व काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की कशी माप घ्यायची, कसं शिवायचं आहे, किती इंच ठेवायचं आहे पानांचं अंतर, कसं शो करायचं ते सर्व काही सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की तयार करा.